हाय यूट्यूब फॅमिली. मी आले कृष्णा वॉटर पार्क सिंहगडजवळ. तर इकडं म्हणजे आतापासूनच खूप उन्हाळा लागला आहे आणि म्हणजे आता सुट्ट्या पण पडायला लागलेत. तर आम्ही विचार केला की आता जायचं वॉटर पार्कला, कारण त्यानंतर बघा ऊन पण खूप जास्त होतं आहे आणि उन्हामुळं कोण बाहेर जास्त निघणार पण नाही आहे. त्यामुळं आम्ही आता उन्हाला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही वॉटर पार्कला आलो आहे. आणि इथंही असं एकदम छान आणि असं खूप थंडगार वातावरण वाटत होतं, कारण ह्या साईडला पाण्याचं पण तेवढंच आहे आणि त्यानंतर झाडं आणि तेवढेच आहेत. तर त्याच्यामुळे एकदम असं थंड थंड वातावरण लागत होतं. तर यानंतर बघा आम्ही तिकीट काढतो आहे, म्हणजे तिकीट काढल्याशिवाय तर काय हेच नाही आहे, पर्याय नाही. आणि तिकीट पण खूप जास्त होतं, त्यामुळं आम्ही अगोदर तिकीट काढलं, कारण तुम्हाला पण माहिती आहे की तिकिटाशिवाय आत परमिशन नाही आहे. तर चला आम्ही तिकीट पण आता काढलेलं आहे. त्यानंतर आम्ही आता आतमध्ये जात आहे. आणि त्यानंतर बघा म्हणजे तिकीट आपल्याकडनं घेतात आणि एक बेल्ट बांधतात, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे. तर आम्ही तिथं तेही केलं, कारण आम्ही तिकीट दिलो. तिकीट दिल्यानंतर आम्हाला बेल्टही म्हणजे हातामध्ये एकदम असं छानसा बांधला. तर बेल्ट असं बांधताना खूप छान पण वाटत होतं आणि असं म्हणजे एकदम खुशी पण वाटत होती की म्हणजे एकदम पटकन पाण्यामध्ये जायचं. मला तर एवढी उत्सुकता लागली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, मला ना पाण्याची खूप भीती वाटते. मी कुठं म्हणजे असं काही जास्त म्हणजे पाण्यामध्ये हे खेळत नाही आहे, कारण मला पाण्याची भीती वाटते. तर आम्ही आता शोधतो आहे की म्हणजे लॉकर कुठं आहे आणि जे भाड्याने आपल्याला कपडे भेटतात तर ते पण आम्हाला घ्यायचे होते. तर त्यानंतर आम्ही लॉकर घेतलं. लॉकर एकच घेतलो आम्ही, कारण आमच्या 2 बॅगा होत्या, त्यामुळं आम्ही एकच घेतलं. म्हणजे ते बोलत होते की 2 जण आहेत तर 2 लॉकर घ्या, पण आम्ही म्हणलो नाही, आम्हाला एकच लॉकर घ्यायचं आहे. तर आम्ही एक लॉकर घेतलं आणि कपडे पण तिथं छान होते, म्हणजे असं व्यवस्थित वाटले. आम्ही घरून कपडे घेऊन गेलेलो स्वतःचे, कारण मला तिथलेच कपडे घालून म्हणजे वॉटर पार्कमध्ये जायचं होतं. तर त्यामुळे मी म्हणलं नाही, मला इथलेच कपडे पाहिजे. तर आम्ही इथं कपडे पण घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो चेंजिंग रूममध्ये. तर म्हणजे असं म्हणजे एवढी उत्सुकता मला वाटत होती की ना, म्हणजे काय विचारायलाच नको, एवढी खुश होते मी. आणि आम्ही चेंज वगैरे केलो आणि आता आम्ही निघालो पाण्याच्या साईडला, कारण कधी एकदाचं पाण्यामध्ये जाईन असं वाटत होतं मला कारण गरमी पण खूप जास्त होती, त्याच्यामुळं बाकी काही नाही आहे. तर तुम्ही कधी येत आहे वॉटर पार्कला तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आणि तुम्ही कुठल्या वॉटर पार्कला गेला आहे तेही तुम्ही सांगू शकताय. ओके. आणि त्यानंतर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही सांगू शकताय. तर इकडं देविका असं म्हणजे पळत होती, तिला ना कधी एकदाचं पाण्यात जायचं होतं. मला थोडीशी भीती वाटत होती, तरी पण मी एकदम धाडस करून आतमध्ये गेले. खरं मी कुठल्याही वॉटर पार्कला गेलं की तिथं फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठीच जाते, कारण मला हे स्लाईड वगैरे हे जे मोठे मोठे आहेत मला अजिबात बसायला हे नाही आहे, कारण मला भीती खूप वाटते पाण्याची. कारण थोडंसुद्धा पाणी माझ्या अंगावरती पडलं आणि माझ्या तोंडावरती पाणी जरी पडलं तरीसुद्धा मी म्हणजे असं घाबरायला होतं. मला असं म्हणजे श्वास असं अडकला जातो, म्हणजे काय बोलता पण नाही येत. मी नुसतं हा करते, नुसतं तोंड वर करून. आणि एवढी पाण्याची भीती वाटते मला, तरीसुद्धा मी पाण्यामध्ये जाते आणि म्हणजे मला खूप छान वाटतं. असं वॉटर पार्कला गार्डनमध्ये वगैरे फिरायला खूप छान वाटतं. तर तुम्हालाही सुद्धा छान वाटत असेल तेही तुम्ही सांगू शकताय. ओके. म्हणजे आमचं चालू झालं आता एकमेकीवरती पाणी वगैरे टाकायचं, तर आम्ही मस्त मज्जा वगैरे केली. त्यानंतर घसरगुंडी जी असती, आता ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण घसरगुंडी छोटीच होती. हे म्हणजे लहान पोरांचं आहे, एकदम लहान पोरं इथं खेळतात, तरीसुद्धा मला इथंच खेळायचं होतं. त्यामुळं मी बोललं की नाही, तू अगोदर जा. पण आम्ही असा विचार केला की म्हणजे दोघीजण सोबत केलं की म्हणजे जास्त भीती नाही वाटणार. त्यामुळं ती पुढं बसली, तिच्या पाठी मी बसले आणि एकदम म्हणजे आम्ही असं घसरत निघालो. नंतर भीती खूप वाटली मला ती समोर होती तरीसुद्धा मला भीती वाटत होती. मग आम्ही ठरवलं की म्हणजे एकटे खेळायचे, कारण म्हणजे हे दोघे होतो ना, तर मग आम्ही ठरवलं की अगोदर ती जाणार मग मी जाणार, असं ठरवलं आमचं. ते सुद्धा ट्राय केलं. तर ती बोलत होती तू जा. तर मी म्हणलं नाही, अगोदर तू जा, तू पडती का नाही ते बघून मला यायचं आहे. तर ती आली व्यवस्थित आणि त्यानंतर मीही बसले, मीही व्यवस्थित आले. मला ते छोटं होतं त्यामुळे मला जास्त भीती नाही वाटली, तरीसुद्धा मला भीती वाटत होती.
तर असं एकदम छान झालं आमचं स्लाईड वगैरे खेळून. त्यानंतर आम्ही विचार केला मोठा खेळायचा, कारण ही मोठी आहे बघूनच मला घाबरले, तरी पण मी ट्राय जरूर केले. म्हणजे ती आल्यानंतर मग माझा नंबर होता. मग मी बसली खाली, म्हणजे इकडे बाजूला मी थोडं पकडून थोडं सरकत होती. जास्त गेले की नुसतं भीती वाटायची, त्यामुळं मी थोडं सरकत आले. पण मी ट्राय केलं. म्हणजे अवही छोटासा आहे, तुम्ही बघतच असाल, हा खूप छोटा आहे, म्हणजे छोट्या पोरांचा आहे. हे पण छोट्या पोरांचंच आहे. तरी पण मी ठरवलं की म्हणजे यातून मला बाहेर यायचं. तरी पण ना ती मला असं ढकलायचा प्रयत्न करत होती देविका. तरी तिला बोललं की अजिबात मला ढकलायचं नाही, जर तू आतमध्ये आली तर मग मी पण तुला ढकलणार, असं बोलून मी एकदाची बाहेर आली. पण खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं की आपण म्हणजे गुहेमध्ये गेला आहे असं वाटत होतं. म्हणजे खूप छान पण वाटतं आणि म्हणजे भीती पण वाटते थोडी, बरोबर आहे ना. तर मग त्यानंतर आम्ही असं हे केलं की म्हणजे असं मला एकदम असं छान बाहेर यायचं होतं. म्हणजे पोहता तर मला येत नाही आहे, पण मला तरी पण असं एकदम पकडून असं बाहेर यायचं होतं. तर मी असं त्याला म्हणजे पकडून मी बाहेर आले. बाहेर आल्याच्यानंतर आता आम्ही ठरवलं की म्हणजे त्या साईडला पाणी आहे भरपूर, तर तिथं डान्स वगैरे करतात. तर So be here and enjoy where we start.
चला आता मस्त एन्जॉय करून झालेला आहे वॉटर पार्कमध्ये. आपण चाललो आहे आता घरी. पण आता घरी तर जायचं मन नाही करत, तरी पण जायला लागतं घरी. कारण खूप मज्जा केलो आम्ही, खूप पाण्यामध्ये म्हणजे एवढं छान केलं. तुम्ही पण बघितलंच असेल हां ना. तर चला, जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघून कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्ही कोणत्या वॉटर पार्कमध्ये जाताय आणि कुठलं छान वॉटर पार्क आहे ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकताय. ओके, चला बाय. आणि त्याचबरोबर म्हणजे जे कोणी नवीन असाल तर ते सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय, लव यू.